सुधांशू काय खाणार? बनाना फ्रेंच फ्राय। 5 मिनिटात बनवते, थांबा. चला म्हटलं मुलाची ऑर्डर आहे, पटापट करूया. आणि केळीसुद्धा अवेलेबल होती घरी. कच्ची केळीच आपल्याला बनवायचं आहे, तर पटापट कच्ची केळी काढून घेतली. त्याच्यानंतर आपल्याला साल काढून घ्यायचं आहे. तर सालसुद्धा मी पटापट चाकूने काढलेला आहे. तर इथे मी 5 केळी घेतलेली आहेत. तुम्हाला किती बनवायचे त्याच्यानुसार केळी तुम्ही कमी जास्त करू शकता. घरी जर कच्ची केळी अवेलेबल असेल ना, तर हे फ्रेंच फ्राईज नक्की ट्राय करा. खूप टेस्टी झाले होते. माझ्या मुलाला आवडले, तुमच्याही मुलाला नक्की आवडतील. तर पटापटा मी इथे साल काढून घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला कट करून घ्यायचे आहेत फ्रेंच फ्राईजच्या आकाराचे. तर मोठ्या मोठ्या साईजचे मी अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत. आवडेल तसा तुम्ही आकार देऊ शकता. तर मी अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत. तर सगळ्या केळीचे मी इथे अशा प्रकारे कट करून घेतलेले आहे, मोठे मोठे फ्रेंच फ्राईज. आता आपल्याला शिजवायचं वगैरे काहीच नाही आहे, डायरेक्ट ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लावर. तर 2 चमचे मी तांदळाचं पीठ आणि 2 चमचे कॉर्नफ्लावर, त्याच्यानंतर चाट मसाला, धना पावडर आणि लाल तिखट टाकून घ्यायचं. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे हळद टाकायची होती, माझी विसरली होती म्हणून मी हळदसुद्धा टाकून घेतली आहे. त्याच्यानंतर लिंबू टाकलेला आहे अर्धा, अशा प्रकारे पिळून लिंबू टाका, खूप मस्त टेस्टी चव येते. त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण अशा प्रकारे टॉस करून घ्यायचं आहे आणि सगळ्याला लावून घ्यायचं आहे मसाला लागल्यानंतर ना गरम गरम तेलामध्ये आपल्याला आता हे टाकून घ्यायचे आहेत फ्रेंच फ्राईज. तरी ते मी पटापटा टाकून घेतलेले आहेत. जेवढे मावतील ना तेवढे टाका, चिकटले तर एकमेकांना नंतर निघून जातील. तर पाहू शकता अशा प्रकारे मी आता तळून घेणार आहे. सगळीकडून कुरकुरीत आपल्याला तळलं गेलं पाहिजे, जास्त वेळ लागत नाही. अगदी कमी वेळामध्ये कुरकुरीत हे तळले जातात आणि मसालासुद्धा याचा निघत नाही. पाहू शकताय किती मस्त कुरकुरीत तळलेले आहेत. आता आपल्याला बाहेर काढायचं आहे. तर मस्त फ्रेंच फ्राईज रेडी आहेत. अशाच प्रकारे जे राहिलेले आहेत ते सुद्धा तळून घेणार आहे, मस्त कुरकुरीत. याला तुम्ही वरून चाट मसाला स्प्रेड करू शकता. मी असाच देणार आहे माझ्या मुलाला. तर त्याला ही रेसिपी खूप आवडली. तुमच्याही मुलाला आवडेल, नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.